नमस्कार, मी कोमल द झकास रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर बटर मसाला। त्यासाठी मी हे 10 ते 15 काजू आहेत, ते मी 15 ते 20 मिनिटं पाण्यात भिजत ठेवणार आहे। आणि हे 200 ग्रॅम पनीर आहे, त्याचे असे चौकोनी तुकडे करून घ्यायचे। हे सगळं पनीर मी कट करून घेते चौकोनी तुकडे, जास्त लहान पण नाही करायचे आणि जास्त मोठेही नाही करायचे तुकडे, या साइज मध्ये करायचे। हे पहा, पनीरचे पीस तयार आहेत। आता आपण मसाला तयार करूया। त्यासाठी 2 पिकलेले टोमॅटो, भिजत ठेवलेले काजू, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि 2 हिरव्या मिरच्या, हे सगळी बारीक पेस्ट करून घ्यायची। आता आपण पॅन मध्ये अर्धा चमचा बटर टाकलेला आहे, त्यामध्ये अर्धा चमचा तिखट आणि अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि हे सगळे पनीरचे तुकडे त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे बटर मध्ये। त्यामुळे ते असे फिके लागत नाहीत, एकदम टेस्टी लागतात। ग्रेव्ही मध्ये असे फ्राय करून घ्यायचे आणि हे फ्राय झालेले आहेत। आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया, जास्त कडक नाही करायचे। आता आपण त्याच पॅन मध्ये 1 चमचा तेल आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे। त्यामध्ये थोडे मी खडे मसाले टाकते, तमालपत्र, चक्रफूल, 2 लवंग, 2 मिरी आणि थोडंसं जिरं, आणि त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकलेले आहेत। ते चांगला परतून घ्यायचा कांदा। कांदा चांगला परतला की अर्धा चमचा तिखट, हळद अर्धा चमचा, कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला, हे सगळे, तुमच्याकडे गरम मसाला असेल तर गरम मसालाही टाका। हे सगळे मसाले कांद्याबरोबरच परतून घ्यायचे आणि त्यानंतर ही बारीक केलेली पेस्ट त्यामध्ये टाकायची, ती पण चांगली परतून घ्यायची। आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच थोडंसं अर्धा ग्लास पाणी ओतून तेही ओतायचं यामध्ये। हे चांगली पेस्ट आहे ना उकळून घ्यायची आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं आणि 10 ते 15 मिनिटं असं झाकण ठेवून ही पेस्ट चांगली शिजवून घ्यायची। 10 मिनिटांनंतर हे पहा, खाली लागून द्यायची नाही, बारीक गॅस करून ठेवायचा। पुन्हा मिक्स करून घ्यायचं सगळं, तेल सुटलेलं आहे पहा। थोडी घट्ट वाटत असेल तर अर्धा ग्लास गरम पाणी टाका, मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी टाकलेलं आहे, म्हणजे व्यवस्थित चपाती, नान, रोटी बरोबर खाता येईल। हे सगळं मिक्स करून द्यायचं आणि एक उकळी आणली आणि त्यामध्ये हे पनीर फ्राय केलेलं टाकलेलं आहे। आता हेही चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून 5 मिनिटं वाफ काढायची। पनीर टाकल्यानंतर 5 मिनिटं वाफ काढायची। त्यासाठी आपण आधी ग्रेव्ही शिजवून घेतलेली पहा। आता आपण झाकण काढलेलं आहे, त्यावरून अशी फ्रेश क्रीम टाकूया। फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरची साई टाकली तरी चालेल आणि कसुरी मेथी टाकलेली आहे थोडी, आणि वरून कोथिंबीर टाकते। मस्त आपला बटर पनीर मसाला तयार आहे। हे पहा, अगदी रेस्टॉरंट स्टाईल झालेली आहे। थिकनेस पण पहा, मसाला अगदी एकजीव झालेला आहे आणि एकदम टेस्टी पण झालेला आहे। आता आपण सर्व करूया। तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर एकदा नक्की करून पहा आणि माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।